गेल्या 9 वर्षापासून अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया ही कायदेशीर अडचणीमुळे थांबलेली होती. 9 वर्षानंतर या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. जवळपास गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणच्या इच्छुक उमेदवारांनी तयारी केलेली होती. सुरुवातीला कोरोनामुळे ही निवडणूक थांबलेली होती. त्यानंतर कायदेशीर कचाट्यामध्ये ही निवडणूक सापडलेली होती. अखेर 6 मे रोजी या संदर्भातला हा सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आणि ही निवडणूक प्रक्रिया घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि त्यानुसार सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया उद्या सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर पासून या ठिकाणी सुरू होत आहे. अंबाजोगाई नगर परिषदेच्या मीटिंग हॉलमध्ये या ठिकाणी उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्या ठिकाणची सर्व तयारी करण्यात आलेली आहे आणि निवडणूक प्रशासन जे आहे ते मोठ्या जोमानं या ठिकाणी कामाला लागलेलं आहे. आणि आज रविवार सुट्टीचा दिवस असताना सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी तथा अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी आज संपूर्ण कामाचा आढावा घेतला. कशा पद्धतीनं या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे त्याची माहिती घेतली आणि स्वतः ते या ठिकाणी त्या संपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. कुठेही चूक होऊ नये ही काळजी त्या ठिकाणी घेतली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांना अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे हे त्या ठिकाणी सहकार्य करत आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुद्धा त्यांची त्या ठिकाणी पोस्टिंग करण्यात आलेली आहे. त्यासोबतच या ठिकाणच्या मुख्याधिकारी आणि तथा प्रशासक श्रीमती प्रियंका टोंगे हे या सुद्धा त्या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत आणि त्या ठिकाणी सहकार्य करणार आहेत. नगर परिषदेची निवडणूक होत असताना कशा पद्धतीची त्या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे आणि उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. जवळपास 15 प्रभागासाठी 31 नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठीचे हे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि ती कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे याचा आढावा वार्ता प्रतिनिधी या ठिकाणी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांच्याकडून जाणून घेतलेला आहे. या संबंधीची अधिक माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. तर अंबाजोगाई नगर परिषदेचे सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होता. आज रविवारचा दिवस आहे. सुट्टीचा दिवस असतानाही संपूर्ण प्रशासन यावर काम करतात. आपण कशा पद्धतीची तयारी आहे सध्याच्या उमेदवारी अर्जाच्या आणि निवडणूक कार्यक्रमाची? अंबाजोगाई नगर परिषदेचा निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे त्याच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे. उद्या दिनांक 10/11/2025 पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होते. त्या अनुषंगाने या निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रत्येक प्रभागासाठी प्रत्येक 2 प्रभागांसाठी एक टेबल इथं छाननी आणि नामनिर्देशन पत्र मदत करणं किंवा त्याचे नामनिर्देशन पत्र तपासून घेणं याकरिता तयार करण्यात आलेला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजल्यापर्यंत उद्या दिनांक 10/11/2025 ते 17/11/25 या कालावधीमध्ये उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. उमेदवारांना त्यांच्याबरोबर केवळ त्यांचे सूचक आणि त्यांना आवश्यकता असल्यास एखादा विधिज्ञ हेच त्यांना या प्रिमायसेस मध्ये त्यांना येता येईल. इतर लोकांना या कार्यालयाच्या 100 मीटर परिसराच्या बाहेरच थांबावं लागेल. कोणत्याही पद्धतीने मिरवणुकीने किंवा वाहनाचा ताफा घेऊन या ठिकाणी कोणत्याही उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही. त्याचबरोबर जेव्हा नामनिर्देशन पत्र आपण दाखल करण्यासाठी याल त्यावेळेला जर मिरवणूक किंवा ताफा असेल तर त्याची सर्वाची खर्चामध्ये आपल्याला त्याची हिशोब आपल्याला लिहावा लागेल आणि तो खर्चामध्ये दाखल करावा लागेल. याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे. यामध्ये उमेदवारांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये येण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार केलेला आहे. ते म्हणजे या नगरपालिकेच्या बॅक साईडला किंवा उत्तर बाजूला जो आपला जिना आहे त्या जिन्यामधून उमेदवारांना त्यांच्या सूचकांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आल्याबरोबर त्यांना त्यांचा जो काही प्रभाग आहे त्या प्रभागाचा जो टेबल आहे या ठिकाणी नियुक्त केलेला त्या टेबलवरती त्यांना जावं लागेल आणि त्या टेबलवरती असलेल्या कर्मचाऱ्यांकडून तिथं अनामत रक्कम जमा करणं, आपलं नामनिर्देशन पत्र तपासून घेणं आणि तदनंतर माझ्याकडे तो नामनिर्देशन पत्र त्यांना द्यायचं आहे. आणि नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याबरोबर ज्या दरवाजातून त्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे त्याच दरवाजातून त्यांना परत बाहेर जायचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या परवान्यासाठी नगरपालिकेच्या सुरुवातीलाच एंट्रन्सलाच एक खिडकी कक्ष तयार करण्यात आलेला आहे आणि त्या कक्षामधून
सर्व उमेदवारांना तिथून वेगवेगळ्या प्रकारचे जे परवाने आहेत ते एका खिडकीमधून आम्ही देणार आहोत. या नामनिर्देशन पत्राचा कालावधी संपल्यानंतर नामनिर्देशन पत्राची जी काही छाननी आहे ते 18 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून होणार आहे आणि 19 तारखेपासून 21 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेण्यासाठी वेळ असेल. आणि ज्या ठिकाणी जर अपील झालेलं असेल तर अपील झालेल्या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त 25/11/2025 पर्यंत किंवा त्याच्या अगोदरपर्यंत जी काही वेळ असेल तोपर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेता येतील. आणि चिन्ह वाटप जे आहे ते 26/11/2025 रोजी देण्यात येणार आहे. तर या बाबीची सर्व इच्छुक उमेदवारांनी, राजकीय प्रतिनिधींनी, राजकीय पक्षांनी याची नोंद घ्यावी आणि आवश्यकता असल्यास या नगर परिषदेकरता 2/12/2025 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या कालावधी मतदान होणार आहे आणि मतमोजणी जी आहे ती 3/12/2025 रोजी होणार आहे. आपली मतमोजणी जी आहे ते आपले शासकीय अध्यापक महाविद्यालय आहे या ठिकाणच्या हॉलमध्ये ती होणार आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी शांततेने, अत्यंत सभ्यतेने आणि जो आदर्श आचारसंहितेचं पालन करून प्रचार करायचा आहे. त्याचबरोबर शिस्तबद्धतेने आपण या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. तर सर, यावर किती कर्मचारी या ठिकाणी आपण नियुक्त केलेले आहेत आणि पोलीस प्रशासनावर कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाचा आपण या ठिकाणी बंदोबस्त लावला? सर्वसाधारणपणे 150 कर्मचारी तरी आता कार्यरत करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याकडं फ्लाइंग स्क्वॉड पण आहे, व्हिडिओ चित्रीकरणाची टीम आहे, व्हिडिओ चित्रीकरण पाहणारी टीम आहे, आदर्श आचारसंहिता पालन करण्याच्या साठीचा कक्ष आहे, त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कक्ष आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या टीम्स फॉर्म्स करलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रक्रियेवरती मॉनिटरिंग केले जाणार आहे. यामध्ये पोलीस प्रशासनानेही संपूर्ण भागामध्ये पाहणी केलेली आहे. जिथं संवेदनशील केंद्र आम्हाला आढळून येईल की संवेदनशील केंद्राचा जो क्रायटेरिया आहे की ज्याच्यामध्ये पाठीमागच्या निवडणुकीत जर काही गैरप्रकार घडलेला असेल, काही गुन्हे दाखल झाले असतील किंवा एकाच केंद्रावरती तोतेगिरीची काही प्रकरणं झालेली असतील तर अशी केंद्र संवेदनशील म्हणून आम्ही ट्रीट करणार आहोत. त्याच्याबद्दलच आमची मिटिंग झालेली आहे आणि अशा संवेदनशील केंद्रावरती आम्ही वेबकास्टिंग पण आपण करणार आहोत. पोलीस प्रशासन यावरती लक्ष ठेवून पण आहे आणि याच्यामध्ये पोलीस आणि एक्साईज या अवैध धंदे असतील किंवा दारूचे अवैध विक्री असेल तर याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याला सुरुवात झालेली आहे आणि ती कारवाई अतिशय प्रखरपणे आणि व्यवस्थितपणे केली जाईल.